4 वाजल्यापासून प्रत्येक टीमला कॉल करावा लागतो, त्यांच्या पाठी लागावा लागतो, तरी देखील टीम 7:30 वाजता येतात. या सगळ्या गोष्टी आमच्या आयोजकांना करायच्या असतात, त्याच्यामुळे चला लवकरात लवकर जास्त वेळ न घेता आपण मॅचेस कव्हर करूया. मंदार राणे सर, चला पहिली जी टॉप 6 ची मॅच आहे ती तर आपण खेळवले. त्याच्यामध्ये खाड्याचा पाडा हा संघ टॉप 3 मध्ये दाखल झाला, परंतु कालच्या रात्रीतील संघ आणि आजच्या रात्रीतील संघ याच्यातील जी टॉप 6 ची मॅच आहे ती आपण फायनल रात्रीमध्ये खेळवणार आहोत आणि ती बरोबर 6:30 वाजता. जर दोनही टीम 6:30 वाजता इथे उपस्थित राहत आहेत तर मात्र ती मॅच 3 ओव्हरची होईल. जर टाइम केला तर तसे षटक कमी करण्यात येतील, मग ती 1 षटकाची देखील मॅच खेळवली जाईल. आयोजकांकडून ही सूचना आले आणि चला लगेच मॅचला सुरुवात करूया. आमदार चषक 2026 आदरणीय रोशनजी दळवी सामाजिक कार्यकर्ते आणि जनमान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार चषकाचं दमदार आयोजन आणि या आमदार चषकाच्या 4थ्या रात्रीमध्ये ही 4थी क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहताय. एकीकडे चिंचोळे आणि दुसरीकडे अंजप. हो पहिलाच बॉल शॉट मिळाला आहे, शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून खेळलाय, बॉल चला डीप फाईन लेगला, मिळतील धावा 4. केदार भगतच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती चौकार. मिलिंद भगत यांच्याकडून तब्बल 2,500 रुपयाचे कॅश प्राइज. लोवर फुलटॉस बॉल स्केअर केला, शॉट एक कव्हरला, फिल्डर मारुती माली वेगाने आले तोपर्यंत धाव मिळेल ती सिंगल. गुड रनिंग बिटवीन विकेट, एक धाव कंप्लीट झाली आहे. सुशांत मिलिंद भगत यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 2,500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. बॅटिंग करणाऱ्या SCC चिंचोली टीमच्या फलंदाजांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचले 5. 3 ओव्हरची मॅच आहे, टार्गेट सेट करायचं चिंचोली टीमला. केदार भगत आणि त्याच्या साथीने आपण पाहताय फलंदाज मयूर भगत, दोनही अगदी पाहताय विस्फोटक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेत. पहिल्या 2 मध्ये 5 और शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. अगदी जर पाहायला गेलं तर मात्र पंच सांगतात की 1 बाउन्स आहे. हो आणखीन एक चांगला बॉल. प्रवीण पथारे आजच्या रात्रीमध्ये खूप सारं प्रभावित केलंय. जबरदस्त बॉलिंग देखील झाली आहे, बॅटिंग देखील जबरदस्त पाहायला मिळाली आहे प्रवीण पथारे याची. आणि आता मात्र इथून जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक मात्र डॉट बॉल फेकत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ओ मिस हिट झालाय, हवेमध्ये फिल्डर आहेत, जज करतात. ओ कॅच ड्रॉप. संधी मिळाली होती खऱ्या अर्थानं, कॅच कॅरी करणं फार गरजेचं होतं, परंतु इथे कॅच कॅरी झालीच नाहीये. मिडॉन मध्ये बरोबर फिल्डर त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते आणि त्यांच्याकडनं झाली आहे चुकी. कॅच ड्रॉप झाली आहे, धाव मिळाली ती सिंगल. सिंगलने धाव फलक झालाय SSC चिंचोली टीमची, ती म्हणजे 6. ओ इथे फुलटॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचांना बरोबर निशाणा साधला होता आणि पंच सांगतात नो. नो प्लस 4 धावा मिळतील. 5 न धाव फलक जाऊन पोहोचले 11 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. मंदार राणेंचं लक्ष आहे की नाही हे चेक करायचं होतं केदार भगतला आणि बरोबर त्यांच्याच दिशेने हा फटका. फ्रीडचा बॉल. ओ काय फटका मारलाय केदार भगतनं. लांब लचक जा बॉल शोधून आणा, परंतु बॉल मैदानातच झालाय. मिळतील धावा 6. षटकार.
त्या 17 धावा मागच्या मॅच मध्ये देखील प्रवीण पतारेनं खर्च केल्या होत्या. विजयनं बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते आणि तदनंतर पाठीमागच्या दोनही ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं मारुती माळी आणि संभाजी पतारे यांनी केलेलं ते कमबॅक जबरदस्त होतं. इथे देखील आपण पाहताय चिंचोली टीमच्या धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 17, सेकंड ओव्हरला सुरुवात होतीये आणि आता गोलंदाजी मार्कवरती मारुती माळी यांना तुम्ही पाहताय. हे चेंजेस आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळालेत. भरपूर चांगली कॅप्टनशिप आपल्याला पाहायला मिळाली मारुती माळी यांची. चांगले गेम प्लॅन पाहायला मिळाले. खोलात टाकलाय ऑन साईडला अगदी आपण पाहताय. हा फटका मयूर भगतचा. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी मिळेल का, परंतु नकारच दिलाय. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचले 18. इकॉनॉमिकल चाललं होतं खऱ्या अर्थानं पहिलं षटक, परंतु एक खरा बॉल आला त्याच्यावरती चौकार आला आणि फ्रीडच्या बॉलवरती देखील आपण पाहताय षटकार आला. त्यांना संपूर्ण षटक मात्र त्या ठिकाणी आपण पाहताय खराब पाहायला मिळालं. तब्बल 17 धावा आणि इथून मात्र मारुती माळी यांच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. धावसंख्या झाली ती 18. 18 धावा धावफलक्यावरती आल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. चांगला बॉल ऑन साईडला खेळायचा होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. हाईटची अपेक्षा त्या ठिकाणी होती केदार भगतला, परंतु ती हाईट मिळालीच नाहीये. डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी मारुती माळी यांची देखील राहिली आहे. कमबॅक त्यांनी देखील आपल्या टीमला करून दिलाय. फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. बॉल सरळ चाललाय मिड विकेटच्या पलीकडे. षटकार. खऱ्या अर्थानं खुश खबरच असेल. त्यांच्यासाठी कॅश प्राइज लागलाय. चोरावलेचे आदरणीय जग्गू डायरे यांच्याकडून खऱ्या अर्थानं जर आज चिंचोली संघ क्वालिफाय होतोय तर 12 टी शर्ट्स त्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात येतील. म्हणजे संस्कारला टी शर्ट मिळेल. इथे फटका, फिल्डर नाही आहेत. पोचलेत, परंतु कॅच ड्रॉप आणि धावा देखील मिळतात त्या 4. नशिबाचा चौकार. चिंचोली टीम जर का क्वालिफाय झाली तर टीमला 12 टी शर्ट्स पुरस्कृत करण्यात येतील. धावसंख्या 28 आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे मारुती माळी यांचं. पुनश्च एकदा फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये पकडली, कॅच मिळाली आहे विकेट. केदार भगत. थ्रू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज केदार भगत मात्र बाद झाला. आता अक्षय भगत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. मारुती माळी 11 धावा त्यांनी खर्च केला, परंतु महत्वाची विकेट त्यांना मिळवली आहे. अक्षय भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शेवटचा बॉल बाकी या षटकातील. इथे फटका लॉप केलाय. पाठीमागे फिल्डर प्रयत्न करतायत. स्वतः एसटी रक्षक पोहोचलेत.
बॉलला फील्ड करून फेकी करतील तोपर्यंत धाबा मिळतील त्या दोन. काय फिल्डिंग केली आहे प्रवीण पतारे यांनी. बरोबर लॉंग लेग पर्यंत पोहोचले आणि तिथून धाबा मिळाल्या. त्या दोन आपल्या टीमसाठी 2 धाबा वाचवल्या. 30 धाबा धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. दोन ओव्हर मध्ये धावा आल्या त्या 30. 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. गोलंदाज संभाजी पतारे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. शेवटचं षटक आहे. भरपूर चांगली मॅच. क्वार्टर फायनलची मॅच. इथून जिंकणारा संघ किमान एक ट्रॉफीचा हकदार असेल. टॉप 6 मध्ये त्याचा प्रवेश असेल. हो आउटसाइड लेगसम आलाय. पंच सांगताय इट्स अ व्हाईट बॉल. एक्साची धाव आली आहे. 31 धावा धाव फलकावरती. 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. संभाजी पतारे गोलंदाजी मार्कवरती आले आणि पहिलाच बॉल त्यांनी वाईट फेकला. मयूर भगत ऑन स्ट्राईक आहे. ओ पंचांकडे अपील. पंच सांगतात यस फलंदाज बाद. बरोबर समोरच सापडला आणि पंचांनी लगेच बाद देखील घोषित केला. दुसरी विकेट आली आहे. अंजप संघ दोन्ही टीमचा प्रवास भरपूर चांगला राहिला. हो इथे देखील आपण पाहताय कमी गतीने टाकला होता परंतु धाव तर मात्र एक निश्चित मिळेल. अक्षय भगत आता सॅकिंग एंड वरती आला. एका धाब्यानं आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 32-32 आणि 4 बॉलचा खेळ अद्यापही बाकी या षटकातील. 32 धावा धाव फलकामध्ये आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या आणि अगदी जर पाहायला गेलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या त्या 11 आणि आता जर पाहिलं गेलं तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 धावा आल्यात. हो चांगला बॉल परंतु पंच सांगतायत सर आपल्या चेक करायचंय पंचांना. पंचांचा डिसिजन आहे का सर तुमचा आहे का? यस पंचांना चेक करायचंय. फेअर डिलिव्हरी आहे. लेग स्टंप वरतून बॉल गेला. ओ यावेळी पायातला बॉल उडवलाय. बॉल सरळ चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील 6. षटकार
38 जाबा धाव फलकामध्ये. अगदी 4 रात्रींमध्ये ही चर्चा होत होती की काऊ कॉर्नर आणि वायडिस लॉंगॉन हे अंतर भरपूर आहे, तिथे फार कमी प्रमाणामध्ये षटकार पाहायला मिळालेत, परंतु ते षटकार अक्षय भगतनं देखील मारलाय आणि तिथे षटकार विजयने देखील मारलाय. एक शेवटचा एक बॉलचा खेळ बाकी आहे. 38 जाबा धाव फलकामध्ये 3 ओव्हरची मॅच आहे. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणार का? ओ यावेळी शॉट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चालला मिड विकेटला. धाबा 6 षटकार. शेवट गोड केलाय, फिनिशिंग टच दिलाय आणि या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 44. भास्कर 11 अंजप टीमच्या अगेन्स्ट. चला या लगेच आणि तुम्ही चला लगेच. आतमध्ये 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमला. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मारुती माळी आणि त्यांच्या साथीनं प्रवीण पतारे. आणि आता स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमच्या फलंदाजांसाठी कॅश प्राइज आलाय. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ बरिडी टीमचे पुरस्कर्ते आदरणीय जयजी डायरे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. चला मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा. टॉप 6 मध्ये कोणता संघ दाखल होईल? चिंचवली की त्यांच्या विपक्षामध्ये अंजप. पहिलाच बॉल अक्षय भगतचा चालला एसटी रक्षकाकडे. झाली डॉट बॉलने सुरुवात. 45 धावसंख्येचा पाठलाग आला. कैलास वैखरे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज. कैलासजी वैखरे यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. अक्षय भगत गोलंदाजी मार्क वरती.
ओ बॅक टू द बॉलर संधी. एकच धाव पाहायला मिळतीये. एका धाबानं अकाउंट ओपन झालंय स्वर्गीय भास्कर इलवन अंजप टीमचं. एक धाव फलकावरती पाहायला मिळतीये. अक्षयचं हे षटक, ज्या षटकावरती सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. अक्षय बघ्यात म्हटल्यानंतर कर्जत टेनिस क्रिकेट मधील अगदी एक नामवंत खेळाडू. दोन बॉल एक धाव. क्वार्टर फायनलची मॅच. आडव्या बाटनं प्रहार करायचा होता, मिस टायमिंग राहिला. हवेमध्ये फिल्डर आहेत. ओ मयूर भगत पकडली एक कॅच. गोल्डन विकेट या मॅचची. प्रवीण पतारे बाद. आर्यन धुले आपण व्यासपीठावरती या. एक वरती एक. स्वर्गीय भास्कर इलवन अंजप. ओ यावेळी फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सरळ चालला डीप स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर पोहोचलेत तोपर्यंत धावा मिळतील. थर्ड अंपायर कडे डिसिजन. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आला. चला फलंदाज सेफ आहेत. पोहोचलेत. दोन धाबा आल्यात. दोन धाबांना धाव फलक 3. पहिलं षटक चालू आहे. 4 बॉल आतापर्यंत झालेत. अक्षय बघ्याच्या या षटकातील 3 धाबा खर्च झाल्यात. 1 विकेट आली आहे. व पुन्हा एकदा ऑन साइडला मिड ऑनच्या बाजूनं अडवलाय बॉल. थांबवलाय. गती कमी केली आहे. उचलून फेकी होईल तोपर्यंत एकच धाव. एका धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचले ते मात्र 4. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या 4 बनवायच्या आहेत त्या 45. 18 बॉल मध्ये. ओ पाठीमागे लॉंग लेगला बॉल चाललाय. चौकार.
ओ चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील निघाला. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. डॉट बॉल धाव तर मात्र येणार नाहीये, परंतु दबाव जरूर पाहायला मिळेल त्या अंजप टीम वरती. डॉट बॉल कमी खेळावे लागतील. ओ इथे देखील आपण पाहताय एज घेतली बादची आणि पकडली कॅच. जयवंत चला वेळ नका घेऊ प्लीज. टाइम आहे तर लवकरात लवकर फिनिश करू. हो चांगला बॉल. आणखीन एक साईलचा चांगला बॉल. लाईन पहा, पिचिंग पहा, अगदी आपण पाहता जबरदस्त नियंत्रण देखील अप्रतिम आहे गोलंदाजाकडं. ते नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. प्रेशर क्रिएट झालाय ते आता अंजप टीम वरती. दोन महत्वाचे फलंदाज बाद झालेत, परंतु मारुती माळी जे नॉन स्ट्राईक एंडवरती उभे आहेत त्यांना स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. हो आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत. आतापर्यंत साहिलच्या या षटकातील 4 बॉल झालेत आणि 4 बॉल मध्ये 1 विकेट आली आणि 3 डॉट बॉल आलेत. दोन बॉल बाकी आहेत. हो चांगला बॉल, परंतु पंच सांगतात वाईड. आली एक्स्ट्राची धाव. वाईट बॉल आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 9. विकेट डॉट बॉल आणखीन एक आलाय. SSC चिंचोली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या संघाला पुरस्कृत केलाय तर सन्माननीय कैलासजी वैखरे यांनी, आणि या संघाला टी शर्ट देखील आपण पाहताय त्यांच्याच माध्यमातून पुरस्कृत करण्यात आला. कुमार सर्वज्ञ कैलास शेठ वैखरे यांच्या नावानं खऱ्या अर्थानं टी शर्ट देखील आपण पाहताय. SSC चिंचोली टीमच्या संपूर्ण टीमला मात्र त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेत आणि हा संघ त्यांच्याच माध्यमातून पुरस्कृत करण्यात आला. म्हणजे अर्थातच सर्वज्ञ 11 चिंचोली हा संघ मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. रोहित भगत यांच्याकडून आता गोलंदाज सुजलच्या प्रत्येक विकेटला 500. रोहित भगतचं वैयक्तिक सुजलवरती जास्त प्रेम आहे. सुजल ज्या वेळी गोलंदाजीसाठी आलाय त्यावेळी त्याला कॅश प्राइज लागला आणि खास खऱ्या अर्थानं फ्रेंड आहेत, त्यांचे जवळचे मित्र आहेत. जवळचे म्हणजे एकाच गावातले आहेत, परंतु एकत्रितच असतात. मित्रावरती कॅश प्राइज नाही लावायचं तर मग कोणावरती. मित्र कामगिरी चांगली करतोय. ओ यावेळी फटका लॉब केलाय. सरळ सीमारेषेच्या पलीकडे धावा 4 चौकार. ज्या काही चुका असताना स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमच्या झाल्या, कारण की इथून जर पाहायला गेलं तर अंजप टीमनं मारुती माळी यांना जास्तीत जास्त स्ट्राईक दिली असती
तर मात्र नक्कीच या धावसंख्येचा ज्या 6 बॉलमध्ये 36ची आवश्यकता आहे त्या 6 बॉलमध्ये कमीत कमी धावा देखील पाहायला जरूर मिळाल्या असत्या, परंतु मारुती माळी यांना नंतर स्ट्राईकच मिळाली नाही. 3 बॉल 5 या धावसंख्येमध्ये त्यांनी बॅटिंग केली आणि त्याच्यानंतर ते खालीच राहिले आणि आता चौथा बॉल त्यांनी फेस केला आणि त्याच्यावरती देखील चौकारच आलाय. सर्वज्ञ 11 चिंचोली संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आदरणीय कैलास शेठ वैखरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ त्यांच्या मुलाच्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, परंतु इथे फटका मिसहिट झालाय. मिळाली आहे फुल टॉस बॉल वरती विकेट. मारुती माली आउट. संख्या 13 षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. विकेट मिळाली आहे मारुती माळी यांची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत आणि रोहित साठी 500 तर असतील. सॉरी रोहित यांच्याकडून 500 असतील सुजलला. रोहित भगत. हो इथे देखील फटका चांगला आहे. संधी कॅचची पकडली असती तर आणखीन 500 मिळाले असते, परंतु बॉल सीमा पार. धाबा 4 चौकार. वाईट साठी रिव्ह्यू. ओके चेक करूया. हाईट चेक करायची. हाईट वाईट बॉल. बारावा प्रतिनिधी संस्कार जो आमच्या समयामध्ये कमेंट्री बॉक्स मध्ये हो मिळाली विकेट. सुजलला आणखीन एक. रोहित भगत यांच्या अकाउंट मधून आणखीन 500 डिडेक्ट. काय जबरदस्त त्याचं लक्ष आहे. सर बोला. नाही तुम्ही इकडे पाहिलं म्हणून आम्हाला टेन्शन आलं. चला चला मॅच स्टार्ट करा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. खोला टाकलाय. ऑन साइडला टर्न केलाय. आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे. टॉप ओ कॅच 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 कॅच. ओ दूर राहिलेत. नाहीतर एकंदरीत 1500 रुपये मिळाले असते सुजलला. मॅच जिंकली आहे ती मात्र. सर थँक्यू डीजे 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 1 मिनिट थांबा फक्त. ही मॅच जिंकली आहे क्वार्टर फायनलची सर्वज्ञ 11 चिंचोले संघानं. या संघाचे पुरस्कर्ते कैलास शेठ वैखरे आणि रोहित शेठ भगत यांच्याकडून 1000 रुपये गुगल पे केलेत. ते मात्र सुजलला
आमदार चषक 2026 मध्ये टॉप 6 मध्ये पोहोचणारा हा